जरा स्टेज पासून जे आहे ना, आता एक जणांनी पुढे घ्यायचं आणि एक एक देवता घ्यायचे आणि तर वसंतदादा भोये पहिल्यांदा जे आहे ते तुम्ही सांगा ना. म्हणजे हा जथा कोणता? हिमाईचा म्हणजे कंसारीचा जथा. हा, कंसारीचा जथ्यामध्ये हिमाई कंसऱ्या म्हणजेच कंसऱ्या म्हणजे धान्याचे शोधक. ही कनश्री देवता आपण त्याला खळ्यावरचा देव करतो. नागलीच्या स्वरूपात कंसाच्या रूपात त्याला आपण बघतोय. माता पांगळी पांगळी म्हणजे आपली जी कंसरी आहे ती अतिशय बुद्धिमान स्त्री होती. हिनेच खरा आपल्या धान्याचा शोध लावला. आपण केम एक पेठमध्ये गाव आहे, ते केमच्या डोंगरमध्ये नॅचरल अशी धान्य उगतात आणि ती धान्य च्या शोधक जी पांगळी आणि शेती कशी करावी याच महिलांनी आपल्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून ते आपण आपल्यासाठी पूजक आहे. अक्षय तृतीयेत धान्य उगवतं ऑटोमॅटिक. अच्छा, अक्षय तृतीयाला केमली या ठिकाणी नॅचरल पद्धतीने धान्य उगवत असतं. आणि हा भूत्याश्वर याच ग्रुप मधचा हाही शोधक, हे सगळे शोधक आपले पूर्वज होते. हे सगळे कंसरीचे शोधक म्हणजे आपल्या भाषेत आजचे शास्त्रज्ञ पूर्वीचे हे आपले देवता. पुढचा हे आहे युवा आहे तशी आपल्या कोठीने येतो ना, तशी दिवा घेऊन पुढे ओवाळत जाते. म्हणजे आपले जे धान्याची पूजा होते कोठी खळ्यावरून जेव्हा आपण धान्य आणतो तर जे ओवाळणीचं काम आहे ती ही इहू देवता कंसरीच्या ग्रुप मधची जथ्यातली इहू देवता. आणि हे हे सांगा. आणि हे काय? आणि हे काय ऐका, हे काय आहे? नंदी. हा, तर हे नंदी आहेत आणि हाक्या वंजारा आणि बोंबे वंजारा अशी यांची ओळख आहे. नाही माहित नाही. आणि म्हणून आपला बैल म्हणजे नंदी हे पूर्वीच्या म्हणजे शेतीसाठी महत्वाचा प्राणी आणि म्हणतो आपल्यासाठी पूजक आहे, आपल्यासाठी पूजनीय आहे आणि तेही आपल्या कुलदैवत, आपलं ते एक कुलदैवत आहे. आता आपला पूर्वी जरा कमळा काका इकडे पाची देवाची ओळख करण्यासाठी कमळा काका येत आहेत. नाही, पहिल्यांदा हिरव्याचं करूया. त्या पाची देवता पाची. ओके. आता पाची देवतांची ओळख कमळादादा करून देतील. पुढे या. पाची देवांची ओळख या ठिकाणी करून देतात. हा, महादेव म्हणजे महापुरुष. आपल्या पूर्ण मूळ इथले जे आदिवासी आहेत त्याची मुख्य देवता महासूर म्हणजेच महादेव. तर हा आपल्या पाची देवातला प्रमुख देवता महादेव. त्यानंतर खंडेरावाचं पाची देवतामध्ये खूप महत्व आहे. जेजुरीचे खंडेराव, एक खंडाचा प्रमुख म्हणजे खंडेराव. तीही आपल्या कुलदेवताची पाची देवतामधची एक महत्वाची देवता आहे. मुंजा, पिंपळगावचा मुंजा. तर ही देवता पाची देवता मधची एक तिसरी देवता महत्वाची देवता आहे. त्याचा एक वेगळा इतिहास आहे. इथे या ठिकाणी त्याला वेगळा एक वेळ द्यावा लागेल. मुंजा, पिंपळगावचा मुंजा. चवले
आणि बहरोबा नगर येथील ही देवता आपल्या पाची देवतापैकी एक प्रमुख देवता आहे असे हे बहिरोबा. त्याचं देवस्थान दादरा नगर हवेलीला, त्याला नगर असं म्हणतात. खानवेर लोडला दुधनीच्या जवळपास ही देवता आजही पूजनीय आहे. त्याच्यानंतर भवानी. भवानी म्हणजेच आपल्या वेगळ्या शब्दात त्याला अग्नी म्हणतात. तर ही भवानी तुळजापूरची भवानी. तर ही आपली एक पाची देवता मधची प्रमुख देवता आहे भवानी. आणि साते आसरा. साते आसरा. साते आसरा म्हणजे 7 शिपाई का? नाही, साते आसरा एक वेगळा आहे. साते आसरा ओके देवी. साते आसरा ह्या देवी आहेत आणि त्याही आपल्या पाची देवता मधच्या प्रमुख देवता आहेत. या ठिकाणी माझी एक विनंती असेल की जी आज मुलं काही ग्रॅज्युएट झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, तर त्यांनी हे संशोधनासाठी ह्या देवतांवरती नक्कीच लिखाण करा, त्याचा इतिहास शोधून काढा. हा इतिहास शोधून काढण्यासाठी, संशोधन करण्यासाठी खूप महत्त्वाचा स्कोप आहे. तर माझी त्यांना एक आव्हान असेल. आणि हे पाची देवतांची या ठिकाणी ओळख झालेली आहे. आता त्यानंतर हिरव्याचा जथा. हे करंडीतले तुम्ही तर आता आपण हिरव्या देवाच्या जथ्यातलं हे सांगतो की हा 4 शिऱ्या. हिरवा म्हणजेच बाळदीदेव. बाळदीदेव म्हणजे सांभाळ करणारा, आपल्या कबिलाला सांभाळणारा देवता म्हणजेच हिरवा देव. आणि त्याच्यातला हा 4 शिऱ्या देवता, त्याच्यातली आपल्या ओके ठीक आहे. त्यानंतर आपल्या देवतांचं फार वेगळं वैशिष्ट्य आहे. आपला जो हिरवा देव आहे त्याच्यातला 4 शिऱ्या झाल्यानंतर 2 शिऱ्या हा ही देवता, त्याच्यातली महत्वाची देवता हिरव्याच्या जथ्यामध्ये होती. हिरवा म्हणजे आपला एक प्रमुख गणप्रमुख होता आणि तो आपल्या कबिलेला त्यांनी सांभाळलेला आहे, गणाला सांभाळलेला आहे. आणि त्याच्यातला 4 शिऱ्या हा 2 शिऱ्या असे ह्या देवता आहे. त्यानंतरच पुढची देवता हिरव्या देवता मधची आणि 1 शिरा. बघा 4 शिऱ्या, 2 शिऱ्या आणि 1 शिऱ्या, एकंदरीत 7 शिऱ्या. एकूण मिळून ते 7 शिऱ्या होतात. असं हे हिरव्या देवतांचे सोबत असणारे देवता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हिरव्या देवाचं जे आहे तेही तुम्ही त्या सोबतच सांगायचं आहे. आता मूळ जी प्रमुख देवता आपण म्हणतोय की त्याला आपल्या या देवतामध्ये प्रत्येकाला तेवढंच महत्व आहे. तरी पण एक प्रमुख जो असतो तो हिरव्याला मात्र एक वेगळं स्थान आहे. कारण त्यांनीच सेनापती म्हणून किंवा आपल्या गणांना सांभाळलेलं आहे. त्याचे अंशज आपण आहोत आणि म्हणून हा हिरवा हातात घ्यायला चिता म्हणजे हिरवा हा आपला कबिलाला सांभाळणारा प्रमुख गणप्रमुख जो होता. पण त्याच्यासोबत एक आपला वाघाच्या स्वरूपातला चितोबा सोबत होता आणि त्याला घेऊन आपल्या कबिलाला सांभाळत होता हिरोबा. आणि हा त्याला आपण ओळखतोय ते या रेशीम गाठीमधून ओळखतो आणि ही चित्याची ओळख आहे. हा चितोबा सतत प्राणी वाघाच्या स्वरूपात त्याच्या सोबत राहत होता. हा जो चितोबाचं महत्व मी एक सांगतो की चितोबाचा हा असे होता की चितोबाच्या खांद्यावर खेळणारा आपला हिरोबा होता. हे दोन्ही यांचं बालपण ह्या हिरोबा देवाचं आपलं बालपण चितेच्या संगती गेलेलं आहे म्हणून ते दोघे एकत्र राहतात. आता याच्यातून जी कथा सांगितली जाते तर जे काही आपण बकरा कोंबडा वगैरे काही जे नवस रूपात देतो तो आपण चितोबाला देतो, हिरोबाला देत नाही. तर या ठिकाणी जरा एकच मिनिट. तर या ठिकाणी हिरोबाचा असा इतिहास सांगितला महेश भोई सरांनी, ते बरोबर आहे.
की हिरोबा जो होता, जेव्हा बालपणात त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला कुठे रमत नव्हता तो, तेव्हा जंगलात जात होता आणि त्याची जी दृष्टी होती त्याच्यामध्ये एक अशी शक्ती होती की जेव्हा तो जंगलात गेला तेव्हा एका वाघिणीचं जे होतं त्याच्या नजरेला नजर त्यांची भिडली आणि त्या वाघिणीमध्ये मातृत्व तयार झालं आणि हिरोबाला त्याने जवळ घेतलं आणि मग त्या वाघिणीच्या पोटी हा चितोबा जन्माला आला आणि चितोबा हा त्याचा भविष्यातला एक साथी झाला आणि त्याच्या साह्याने आपल्या कबिल्याचं सांभाळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा सांभाळ या हिरोबाने केलेला आहे आणि म्हणून ही आपली मुख्य देवता हिरोबा, आपला गणप्रमुख हिरोबा अशी त्याची ओळख आहे. एक सोन्याची आहे, 2 चांदीची आहे. याला जोडी टाकल्या. या तोटीमध्ये हिरोबाच्या तोटीमध्ये आतमध्ये 3 देवता कोंडलेल्या आहेत की एक देवता सोन्याची आहे आणि 2 चांदीची आहे आणि याच्यासाठी जो लाकूड वापरला जातो तो कळंबाच्या झाडाचं आणि एक सागाचं. कळंबाचं पोती पाहिजे असं सांगून पोती पाहिजे त्याला. आणि ते कळंबाचं आणि सागाच्या झाडामध्ये कोती म्हणजे मधमाशी जे कोतीचा प्रकार आहे ते त्याच्यात असावं लागतं. ते झाड या ठिकाणी ते लाकूडाचा महत्व वेगळं आहे. आता कळंबाचं झाडाचं आपल्या याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कळंबाचं झाड आपण पवित्र मानलं जातं आपल्या परिवारामध्ये, आपल्या आदिवासी समाजामध्ये. ओके. तर असं हे आपल्या कुलदैवतांची आज आपण ओळख करून घेतलेली आहे आणि यामध्ये माझं एक आव्हान आहे सगळ्यांचे की जे आपले PhD करणारे जे युवक तयार